12वी होईपर्यंत 12वी होईपर्यंत किती एक्झाम दिल्या नाही. म्हणजे हात नाही वर केला म्हणजे दिल्या नाही. म्हणजे बघा आपली कुठं बुद्धी चालली, कुठं आपण आहोत, कुठं आपला विचार चाललाय काय. ही जी परिस्थिती आहे ही फार अवघड परिस्थिती आहे. आणि आता फार ही अवघड परिस्थिती सुरू झाली. आणि त्या अवघड परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी बार्टीनं असे वेगळे वेगळे उपक्रम राबवतात आणि त्या उपक्रमामधून तुम्ही इथं आला. मग त्यासाठी सहकार्य करण्यासाठी भीमराव हाती आंबेडकर साहेब, जगताप साहेब, जल्हारी साहेब असे लोक उभे राहिले. हाती आंबेडकर साहेबाला काय घेणं नाही, तुम्हाला हे ग्रॅज्युएट करा, तुम्हाला हे करा म्हणून तुम्हाला नोकरीला लावायचे काय गरज आहे. पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून मग त्याच्या सपोर्टिंगला कोण आहेत, आमचे जगताप साहेब आहेत, जल्हारी साहेब आहेत, आम्ही आहोत समजा. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुणासाठी. आता मग ते प्रयत्न कोणा करायला पाहिजे, तुमच्या आई वडिलांना करायला पाहिजे. बरं आई वडिलाला करायला तुम्ही सपोर्ट करत नाही. आज मला सांगा, सकाळी 5ला ज्यावेळेस आपण उठतो तुम्ही कितीला उठता मला माहित नाही, पण मी आजही सकाळी 5ला उठतो. माझ्या बायकोला विचार. बरं आता मी काय करतो, आता काय करत असेल मी, समजा 5ला उठून काय गोट्या खेळतो काय, 5ला उठून मी काय करत असेल, आता काय काम आहे मला पेन्शन मिळते 1,30,000, माझ्या बायकोला मिळते 50,000. म्हणजे बायकोला कसं शिकवलं ते तिला माहित आहे, मला माहित आहे. म्हणजे बघा काय कशी परिस्थिती आहे, कसं तयार माणसानं व्हायला पाहिजे हे महत्वाचं आहे. हो, नुसतंच आपलं पार्टीला ऍडमिशन घेतलं, नुसतंच आपलं हे करायला ह्याला कोणी कुत्र विचारत नाही, कोणीच विचारत नाही. जोपर्यंत तुम्ही टॉपर येत नाही तोपर्यंत कुणीही तुम्हाला विचारणार नाही. असे ते किती पडलेले आहेत की आपले एक ते म्हणतात ना 140 कोटी 50 कोटी जनता झाली. हा जो हे आहे तुमच्या मनामध्ये बिंबलं पाहिजे. अभ्यास कोणता करावा, काय करावं, कसा करावा हे तुम्हालाच कळलं पाहिजे. की आम्ही टपर सांगून काही फायदा नाही. तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आम्ही किती इथं बडबड केली किंवा काय केली किंवा तुम्हाला किती मोठमोठे अधिकारी आणून तुमच्या समोर उभे केले, फक्त आम्ही साहेब मोठे अधिकारी आम्ही आणून काय तुमच्या मनामध्ये एक थोडं अरे बापरे ते मोठा माणूस होता किंवा तो मोठा माणूस झाला, पण कसा झाला त्यांचे ते अनुभव सांगतीलच. पण तुम्ही कसं करणार आहे. तुम्ही आज 10वी ते 12वी पर्यंत स्टाफ सिलेक्शन कमिशनला एकही पोरग बसलेलं नाही. याचा अर्थ तुम्ही काय करता, तुम्हाला आता ते बार्टी नाही तर ते फुकट मध्ये म्हणून आम्ही येऊन बसले आपलं. पण येऊन बसले हा ठीक आहे तुमचा प्रयत्न आहे. तुम्ही दुसऱ्या 2,000 मुलापैकी तुम्ही इथं आलात, दिस इज व्हेरी गुड. म्हणजे बघा एक स्टेप तुम्ही कुठंतरी एक स्टेप जिथं की तुम्हाला 100 जागा आहेत आणि 100 मुलं आहेत तिथं तुम्ही सिलेक्ट झाला. काय डोकं लावलेलं नाही, काय मोठं काम केलेलं नाही. पण जिथं 2 जागा आहेत तिथं 100 मुलांमध्ये तुम्ही पहिले आलात का याला म्हणतात. तुम्ही 2 जागा आहेत आणि 100 मुलं आहेत असतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पहिला आलात तर ते स्टाफ सिलेक्शन माहिती. बरं एम्प्लॉयमेंट न्यूज कोण वाचते सांगा बरं मला. बरं एम्प्लॉयमेंट न्यूज काय आहे माहित तरी आहे का, चला माहित आहे का सांगा फटाफट. हो किंवा नाही. आपल्याला काही त्याच्यामध्ये काय याच्यामध्ये मार्क द्यायचे नाही किंवा काही करायचं नाही. मला त्याचं पुढं मला सांगायचं म्हणून म्हणतो. माहित आहे कोणाला एम्प्लॉयमेंट न्यूज नाही. कुठे मिळतंय, आपल्या परभणीत कुठे मिळतंय माहित नाही. बघा एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये स्टाफ सिलेक्शनचा दररोज म्हणजे दररोज नसते, आठवड्याला येते, आठवड्याला दररोज त्याच्यामध्ये जागा असते. ते पोरग मान हलवायला हो म्हणून त्याला काय माहित आहे का विचारलं तर सांगत नाही, मानता हलवायला. बघा ही परिस्थिती. तुम्ही या अशा गोष्टी जोपर्यंत तुम्ही ह्या टाळणार नाहीत तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. हे तुम्हाला लिहून देतो. ह्या
एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये एवढ्या ऍड येतात की त्या सांगता गंत नाही. दिल्लीहून निघते, पूर्ण इंडियाचं असतं ते, इंडियामध्ये असते त्याप्रमाणे ज्याच्या क्वालिफिकेशन प्रमाणे भरपूर पोस्ट निघत असतात. मी हे 1978ला ज्यावेळेस मी 78-79ला ज्यावेळेस घेत होतो आम्हाला इथे मिळायचं नाही. ते रेल्वे स्टेशनला फक्त 12 यायचे, तर आम्ही असं लाईन लावून ते घ्यायचं, लाईन लावून ते द्यायचं नाही. ते बुक सेलर त्याला म्हणे, त्यावेळेस आम्ही विद्यार्थी, ते आम्ही कसं तरी आपलं एक घ्यायचं, त्याच्यामध्ये आपलं पाहत राहायचं. तिथं अप्लाय कर, तिथं अप्लाय कर, तिथं अप्लाय कर. 8 नोकऱ्या सोडल्यात मी, 8. PSI झालो होतो, सोडून दिली. त्याच्यानंतर तुमचं मंत्रालयात लागलो होतो, सोडून दिली. खादी अँड विलेज मध्ये लागलो होतो, सोडून दिली. वुमन्स युनिव्हर्सिटीमध्ये लागलं, सोडून दिली. मला काय पाहिजे होतं, मोठी पोस्ट.